मी माझं जेव्हा कन्यादान चालू होतं तेव्हा मी खूप रडत होते लिटरली. म्हणजे मला तेव्हा काही फिकीर नव्हती की माझा मेकअप खराब होईल किंवा माझ्या समोर असंख्य कॅमेरे आहेत. मी त्याचा विचार नाही केला. भाग्याचं लग्न कधी होईल आरव मला लग्न सरांसोबत? करायचंच नाहीये पण. ती मला विचारते की कसं असतं लग्नानंतर किंवा काय काय करू मी, कसं करू? भाई नाईट आउट तर करावाच लागतो कारण इंजिनिअरिंगला 1 डे बिफोर स्टडीज होतो फक्त. आमच्या मॅडम सुरुवातीला जेव्हा मला भेटल्या तेव्हा अशा होत्या की मला लग्न नाही करायचंय आणि आता ती अशी आहे थोडीशी की बाबा मी करेन लग्न. पण मी तिला नक्की सजेस्ट करेन की छान मुलगा बघ. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. राजूची बॅचलरेट आहे आणि आम्हाला खास निमंत्रण होतं म्हणून आम्ही आलोय आणि भाग्याने ती ठेवली आहे बरं का. तर सगळ्यात आधी सांगा की शूटिंग मधनं वेळ काढून आपल्याला ना खूप कमी वेळ असं एन्जॉय करायला मिळतं, गेम खेळायला मिळतं. मध्ये आमच्यासारखी लोक येतात पण तरी सुद्धा कसं वाटलं, किती मजा आली? कारण आम्ही पाहिलं तुम्ही छान एन्जॉय करत होता. कसं वाटलं? मी तिच्यासाठी प्लॅन केलंय. कसं वाटलं तुला प्राजू? मजा आली आणि रोजचं जसं तू म्हणालीस की शूटिंग 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 तेच सगळे लोक, तोच सेट, तेच काम. त्याच्यापेक्षा आज काहीतरी वेगळा रस्ता, वेगळं लोकेशन, वेगळी काहीतरी ऍक्टिव्हिटी. मजा आली आणि सरप्राइझिंग थिंग होती माझ्यासाठी ही. सो हे सरप्राईज मला खूप आवडलं. बरं, आता हे बॅचलरेट वगैरे किंवा पार्टी वगैरे जे काय म्हणतो ना, ते खूप नॉर्मल आहे जेनझीज लोकांसाठी. आता काय हे त्यांच्यासाठी पण एक काळ होता जेव्हा घरून परमिशन घेणं हा पण टास्क असायचा, जर मैत्रिणीच्या घरी राहायचंय तरी सुद्धा. किंवा पार्टीचे पण संकल्पनाच वेगळी होती. मधल्या सुट्टीत जरी थोडाफार पॉकेट मनी मिळाला त्यातनं काही. तसं तुमच्या बाबतीत पार्टीच्या बाबतीत कसं होतं की तुमच्या घरी सगळं इझी होतं आधीसारखं, की कसं आहे आयुष्यात खऱ्या? मी अशी खूप पार्टी गर्ल नाहीये. सो मी पार्टी पार्टी असं काही नाहीये. हा, एन्जॉयमेंट मी करते, डान्स म्हणा किंवा नाईट आउट्स म्हणा फ्रेंड सोबत वगैरे. पण असं पार्टी पार्टी ॲज सच नाही, कारण मी ड्रिंक वगैरे तर काही करत नाही. सो गर्ल्सचा जेव्हा नाईट आउट असायचं मी कॉलेजमध्ये असताना वगैरे सो तेव्हा किंवा सबमिशन्स असायचे, प्रॅक्टिकल्स असायचे, एक्झामच्या वेळेस तर भाई नाईट आउट तर करावाच लागतो कारण इंजिनिअरिंगला 1 डे बिफोर स्टडीज होतो फक्त. सो त्यावेळेस मी खूप केलं आणि आता तर आमचं जे नाईट आउट होतं ते शूटच्या निमित्तानेच होतं. कारण जेव्हा केव्हा टाइम मिळतो तेव्हा आम्ही झोपतो बऱ्यापैकी. पण आता आमचं डे नाईट शूट चालू आहे सध्या. सो असं काही पार्टी पार्टी असं काही नव्हतं. आणि जेव्हा काही सेलिब्रेशन्स असायचं फ्रेंड सोबत वगैरे तेव्हा तर मग घरच्यांना माहिती असायचं ऑलमोस्ट. सो असं काही नव्हतं आणि मी तशी गुडगल आहे. गौरीच्या बाबतीत काय आहे? माझं पण घरी सगळ्यांना माहितीच होतं. म्हणजे काही पार्टी असेल घरी, मोस्टली घरीच पार्टी जास्त झाल्यात. आणि फ्रेंड्सचं जरी असेल तरी असं खूप इझी होतं. जसं तू म्हणाली की असं काही लपून किंवा असं काही नव्हतं. बरं, आत्ताच्या भाषेत म्हणतात ना की ब्रो कोड अनलॉक झाला वगैरे, तसं तुमच्या दोघींचा ब्रो कोड कसा अनलॉक झाला आणि तुम्ही केलंय का असं की आता दोन मैत्रिणी, आता काय बहिणी म्हणून तुम्ही रोल करताय पण तुमच्यातलं ना बॉन्डिंग दिसतंय आम्हाला की इकडे ही ज्या पद्धतीने तुला पडण्यापासून सावरते, केअरिंग आहे, सगळं छान. तर तुमच्या दोघींचं शूटिंग व्यतिरिक्त तुम्ही असं कधी केलंय का की एकमेकींच्या घरी जाऊन राहा किंवा कुठेतरी आउटिंगला दोघीच जाऊ, किंवा दोघींचा असा वेळ मिळालाय तुम्हाला दोघींना असा, किंवा वाटलंय की आपण दोघी जणी पण छान टाइम स्पेंड करू शकतो, किंवा करायला हवा? आम्हाला खूप काही वाटतं. एक्झॅक्टली, मी तेच म्हणणार होते. आम्हाला आम्ही खूप plans वाटतं करतो. की आपण आउटिंगला जावं, आपण लॉंग ड्राईव्हला जावं, आपण नाईट आउट करावी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. पण सिरियल आता नव्याने सुरू झालेली आहे. हार्डली टेलिकास्ट होऊन मला वाटतं 3 मंथ झाले, चौथा मंथ लागेल आता. आणि शूटिंग सुरू होऊन मला असं वाटतं 4 महिने झालेत आता. सो डेली सोप ना कुठल्याही स्टार्टिंग पिरियड मध्ये खूप फोकसफुली काम करावं लागतं. ती सिरियल जोपर्यंत सेट होत नाही, प्रत्येकाचे कॅरेक्टर सेट होत नाही तोपर्यंत खूप फोकसफुली करावं लागतं. सो आम्हाला असं कितीही वाटलं की नाही आपल्याला कंटाळा आलाय, आपण आता आउटिंगला जाऊयात, आपण आता लॉंग ड्राईव्हला जाऊयात किंवा आता आपण नाईट आउट करूयात. सो तेवढा वेळ मिळत नाही, कारण जरी नाईट आउटचा प्लॅन केला तरी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कॅमेरा फेस करायचा असतो. म्हणजे मी तुला सांगू, नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन जरी झालं, सर्दी जरी झाली ना, तरीही
रेस्ट करायला टाइम नाहीये आम्हाला सध्याच्या पिरियड मध्ये. हिने तर आता सेटवर असताना इंजेक्शन घेऊन आली आहे. तिला So- सर्दी ताप होता तेव्हा, त्यामुळे ते खूप काळजी घ्यावी लागते आणि आम्ही असं कितीही वाटलं तरी थोडस स्वतःच्या मनाला सांगतो की नाही, सध्या आपले कष्ट करायचे दिवस आहेत. आपण आता सध्या कष्ट करू आणि मग थोडे दिवस झाले की आपण छान असं आउटिंगला जाऊ, प्लॅन करू. पण होप सो आम्ही ना जे काही प्लॅन केलेले आहेत सध्या ते लवकरच आमचे वर्कआउट होतील. पण आता सध्या जे काही आम्ही हार्डवर्क घेतोय ते प्रेक्षकांमध्ये गेल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आम्हाला जेव्हा कळतात तेव्हा ते ऐकून तो आमचा थकवा अ, दूर निघून जातो कुठेतरी, की बाबा आपण एवढे तास कंटिन्यू शूटिंग करतोय तर ते आवडतंय काम प्रेक्षकांना. त्यामुळे आमचे असे आउटिंगचे किंवा लॉंग ड्राईव्हचे प्लॅन प्लॅन्स तर बनले ते ते होते थोडेसे काही दिवसांनी होतील वर्कआउट, पण होतील डेफिनेटली. नक्कीच होणार. टू डू लिस्ट तर तयार आहे. फक्त एक छोटासा ब्रेक मिळण्याची, थोडं स्थिरतावर होण्याची गरज आहे. बरं, मला आता हे विचारायचं की आपण असं ऐकतो, म्हणजे आम्ही ऐकतो की शादी का लड्डू खाए तो भी पचता है, ना खाए तो भी पचता है, तो खा के ही पछताओ वगैरे असे डायलॉग्स फार फेमस असतात. तर तू खाल्ला आहेस शादीचा लड्डू, तर तू आता काय सांगशील? म्हणजे आधी Please आपण मला म्हटलं असं विचारू नकोस की पस्तावलीयेस की नाही, काय. नाही, नाही. खूप छान आहे, टचवूड. पण माझं असं म्हणणं आहे की ते म्हणतो ना आपण, एक फेज आहे की शादी का लड्डू खाए भी पछता है ना, तर हा लड्डूची चव कशी आहे आणि तू सांगशील का सगळ्यांना की तुम्ही चाखून बघा, विशेषतः हिला? तिचा ठसकाच सांगतोय खूप काही. असं काही नाही आहे. खरं तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ती मोमेंट येतेच येते आणि पॅरेंट कुठल्याही मुलीसाठी म्हणजे आपली मुलगी सुखात राहावी किंवा आपण जसं आत्तापर्यंत तिला सांभाळलेलं असतं तसं इथून पुढे तिला कोणीतरी सांभाळेल, तिची काळजी घेईल, तिला जेव्हा बरं नसेल तेव्हा तिला औषध पाणी करेल, तिला तिचे काही जे मूड स्विंग्स होतील ते सांभाळेल वगैरे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक लाईफ पार्टनर आपण ज्याला म्हणतो तर ते देत असतो. आणि प्रत्येक मुलीच्या लाईफमध्ये तो मोमेंट येतो, मग ती नवीन जर्नी स्टार्ट होते. सो मी सुद्धा त्या फेज मधनं आता जातीये. आणि लकीली ना माझ्या या प्रोफेशनल लाईफ मध्ये सुद्धा तो मोमेंट आलेला आहे. सो मी त्या म्हणजे जे काही इमोशनल सीन्स माझे आता मामासोबतचे किंवा माझ्या फॅमिली सोबतचे, भाग्यासोबतचे आहेत, तर ते मी खूप रिलेट करते गोष्टी किंवा ती सिच्युएशन खूप रिलेट करते की जेव्हा माझं लग्न होत होतं तेव्हा मी माझ्या आई बाबांना कशी मिस करत होते किंवा आता आमच्या रिसेंटली लग्नाचा सिक्वेन्स शूट झाला. सो मी माझं जेव्हा कन्यादान चालू होतं तेव्हा मी खूप रडत होते लिटरली. म्हणजे मला तेव्हा काही फिकीर नव्हती की माझा मेकअप खराब होईल किंवा माझ्या समोर असंख्य कॅमेरे आहेत. मी त्याचा विचार नाही केला. पण ते आपसूक होतं. तर तसंच आता जेव्हा पाठराखीण प्राजक्ताचं लग्न होतंय ना, तेव्हा मी माझ्या खऱ्या रिअल लाईफ मधल्या आपण गोष्टी आठवते आणि मला आपसूक ते रडायला येतं. शिवाय जो ड्रामा आता प्रेक्षक पाठराखीणमध्ये बघतायत की सूर्यवंशी सोबत आता आलोक सूर्यवंशी सोबत माझं लग्न होतंय, मग या लोकांना काही माहिती नाहीये, मग ते कळेल न कळेल, लग्न होईल नाही होईल, हा सगळा ड्रामा प्रेक्षकांना पुढे आता काही दिवसातच बघायला मिळेल. मग तेव्हा प्राजक्ता कशी रिॲक्ट होईल किंवा काय होईल. सो हे एक खूप मसाला मी म्हणेल ही गोष्ट आहे. तर ते बघायला मजा येणार आहे आणि मी खरंच खूप नशीबवान आहे की मी हे रिअल लाईफ मध्ये पण एक्सपिरियन्स केलेलं आहे किंवा करते आणि आता रिअल लाईफ मध्ये सुद्धा मला ते एक्सपिरियन्स करायला मिळते. पण मजा येते काम करताना, शूटिंग करताना. नवीला हिट होत आहे का? आपलं वय जसं वाढतं हळूहळू कळतं ना की एका पॉइंट ती मला नंतर विचारते की कसं असतं लग्नानंतर किंवा काय काय करू मी, कसं करू. सो आमच्या मॅडम सुरुवातीला जेव्हा मला भेटल्या तेव्हा अशा होत्या की मला लग्न नाही करायचंय आणि आता ती अशी आहे थोडीशी की बाबा मी करेन लग्न. पण मी तिला नक्की सजेस्ट करेन की छान मुलगा बघ वगैरे 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 सगळ्या गोष्टी. आणि आता सध्या तरी प्राजक्ताला भाग्याचं लग्न बघायचं, हो, म्हणजे आपण पॉइंटवर आलो यायलाच तर पाहिजे हा की भाग्याचं लग्न कधी होईल आरव मला लग्न सरांसोबत. करायचंच नाहीये. भाग्याच्या डेड भाग्यात काही पॉज. लिहिलंय. मला लग्न करायचंच नाहीये. मी तुझं लावून देते. बस. आणि खरंच प्राजक्ता ही भाग्याच्या लग्नासाठी खूप एक्सायटेड आहे.
जसं आता काही रिसेंटली सीन झाले त्याच्यात माझा एक डायलॉग होता की माझी पाठराखीण मला नवरीच्या वेशामध्ये बघण्यासाठी खूप जास्त हौशी आहे आणि मी आता तर नवरी बनली आहे. सो मी ही पाठराखीण सुद्धा या बहिणीला नवरीच्या वेशात बघण्यासाठी हौशी आहे आणि ते सुद्धा स्वप्न लवकरच पूर्ण होईल. तुमची रील आणि रिअल लाईफ दोन्ही स्वप्न लवकरच पूर्ण होणार असं मला दिसतंय आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत की आता पुढे काय घडणार आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि एक दिवस मी नक्की येईन असा वेगळा काहीतरी खेळ घेऊन, Yes. कारण की तुम्ही खूप छान सॉल्व्ह करताय सगळं, मजा वाटते आणि आम्ही मज्जा एक्सायटेड आहोत की आता लग्न आणि मग त्यानंतर काय काय ड्रामा होणार. हिच्या पुढे तर बापरे रोलर कोस्टर राईड आहे. लग्न म्हणजे जवळपास रिस्क आहे. बघूया आता कसं होतंय काय. मला वाटतं तुम्ही प्रेक्षकांना आवाहन करावं की Yes. मालिकेला प्रेम तर देत आहेत नक्की, पण तरी सुद्धा एक खरंच पाठराखीण मालिकेला तुम्हा सगळ्यांचं खूप प्रेम मिळतंय. सो हे तुमचं प्रेम असंच सोबत कायम असू द्यात आणि रोज रात्री 9 वाजता आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर पाहायला विसरू नका पाठराखीण. पाठराखीण.